लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शरदचंद्रजी पवार कला व वाणिज्य महाविद्यालय आळंदी यांच्या वतीने विशेष श्रम संस्कार शिबिर महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे स्वच्छता अभियान अंतर्गत माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू असून अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करीत आहेत। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी काळूराम घोडकेसह तानाजी गाडगे पुणे। सर, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे साहित्य प्रचंड प्रगती पदावर जात आहे। धावणं होत आहे पण योग्य ठिकाणी पोहोचणं तसंच राहून जात आहे। मनगटात बळ आणि चारित्र्य सत्यता असलेली व्यक्ती आयुष्याच्या जडणघडणीमध्ये कुठेही कमी पडत नाही। आणि आज महाराष्ट्राच्या आरोग्य कुलदेव राजमाता शक्ती यमाई मातेच्या प्रांगणामध्ये आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या अनुषंगाने तुम्ही हा उपक्रम आयोजन केलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये एक प्रेरणा आणि प्रोत्साहन कशा प्रकारे निर्माण झाले? यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने 7 दिवसांचं हे श्रमसंस्कार शिबिर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी हा देशात सर्व गावांबरोबर जोडला जावा, ही युवाशक्ती जी आहे त्या युवाशक्तीला राष्ट्रप्रेमाचं महत्त्व समजावं आणि त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की माझ्या देशातला प्रत्येक युवक हा खेड्यामध्ये गेला पाहिजे, माझ्या देशातील जी 5 लाख खेडी आहेत ती खेडी जर विकसित झाली तर माझा देश विकसित होईल, या केवळ भावनेपोटी ही राष्ट्रीय सेवा योजना चालू आहे। आणि 7 दिवसाचे श्रमसंस्कार शिबिर जे आहे ते केवळ विद्यार्थी इथे येऊन काम करतात असं नाही, तर त्यांना सुसंस्काराचे धडे देण्याचं काम महाविद्यालयामार्फत केलं जातं आणि या शिबिरामार्फत आणि या योजनेमार्फत ते काम केलं जातं। त्याचबरोबर हे जे युवक आहेत हे सर्व आपल्या खेड्यातील जीवन पाहतात, त्याचबरोबर ते खेड्यातील प्रश्नांचा अभ्यास करतात, इथे श्रमदान करतात, काही प्रबोधनाचे कार्यक्रम करतात, त्याचबरोबर आरोग्य शिबिरे घेतात किंवा ते या गावाची एकरूप होऊन या गावाची ऐतिहासिक माहिती, पौराणिक माहिती ही घेतात आणि त्याचं विश्लेषण करून गावासाठी काही मदत होईल काय याचा प्रयत्न करतात। त्याचबरोबर या गावातील मातीचं परीक्षण करणं, त्याचबरोबर या गावातील पाण्याचं परीक्षण करणं आणि त्या संदर्भात काही अहवाल देण्याचं काम हे विद्यार्थी करणार आहेत। आणि त्यातून केवळ विद्यार्थ्यांचाच व्यक्तिमत्व विकास होणार नाही, तर विद्यार्थी वर्ग हा या गावाशी आणि सर्व समाजाशी जोडला जाणार आहे। त्याचबरोबर गावाच्या विकासाच्या काही योजना ज्या आहेत किंवा विद्यार्थ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असलेल्या संकल्पना ज्या आहेत त्याही संकल्पना ते या गावासाठी मांडणार आहेत आणि गावाच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून आमचे विद्यार्थी करणार आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय हे या महाविद्यालयाचं विशेष हिवाळी शिबिर कनेरसर या ठिकाणी 16 ते 22 जानेवारी या 7 दिवसीय कालखंडामध्ये या गावामध्ये एक विशेष असे उपक्रम त्या ठिकाणी करणार आहेत। खरं बघितलं तर ही मुलं या ठिकाणी या गावामध्ये स्वच्छतेचं काम करत असताना, घराघरामध्ये जात असताना आमची मुलं या गावातल्या सर्वच गावकऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणार आहेत। आणि हे महत्त्व पटवून देत असताना पुढं जाऊन जी काही ही स्वच्छतेची मोहीम त्यांनी राबवलेली आहे, ही मोहीम कायमस्वरूपी गावातल्या प्रत्येक नागरिकाने ध्यास घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने कंटिन्यू दररोज आपण ते घरामधली स्वच्छता केली पाहिजे, आपली वैयक्तिक स्वच्छता केली पाहिजे, कारण आरोग्य हे फार मानवी जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे। आणि हीच गरज ओळखून प्रत्येक मुलगा आमचा स्वयंसेवक त्या ठिकाणी गावातल्या प्रत्येक लोकांना, मी प्राध्यापक संजीव कांबळे कार्यक्रम अधिकारी या नात्याने मी हे सगळं सांगू इच्छितो। आणि आम्ही जो काही उपक्रम त्या ठिकाणी करणार आहोत त्याच उपक्रमामध्ये सर्व गावकऱ्यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम असा सातत्याने त्या ठिकाणी पुढं चालू ठेवा अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे। लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची।